एवढं काय सिरियस चेहरा केला तुम्ही? काय झालं? काय दाखवणार होतो तुम्ही? काय मास्तरी म्हणे काय केलं काय परत? नाही ते बोलू आपण नंतर. पण आधी आम्हाला सांगा, सुनबाई का आलत्या फॅक्टरीमध्ये? ते अशाच आल्या होत्या. अशाच आलत्या? अशाच कशा येतील? तुम्हाला भेटायला आल्या असतील. काय बोलल्या त्या? काय ती तक्रार मागं घेतली म्हणल्या. ऐका आता, तक्रार मागं घेतली? तेवढंच सांगायला आले होते. किती ढोंग म्हणायचंय हा? तक्रार मागं घ्यायचीच होती तर मग केली कशाला, नाही का? मी बी हेच म्हणलं त्यासनी. काय नाही हो, ढोंग आहे हे. आधी तक्रार केली, मग मागं घेतली आणि मग हे तुम्हाला सांगायला आल्या. काय म्हणावं यांच्या डोसक्याला? काय नाही, तुम्हाला भेटायची संधी शोधत होत्या त्या. जाऊ दे आता ते सगळं. जाऊच द्यायचे हो अधिपती. आम्हाला काय तो विषय वाढवायचा नाही, पण त्यांच्या ढोंगीपणाचा का नाही आम्हाला लई राग येतोय. कशाला नाटकं करायची एवढी हा? तक्रार मागं घेतली म्हणे, करायचं ते सगळं केलं आणि मग आता साळसूतपणाचा आव आणताय. हेच आम्हाला काही पटत नाही. त्यांच्या केसमध्ये काय दम नाही म्हणून पोलिसांनी त्यांची केस उडवून लावली आणि या नाटकं करतात आणि तक्रार मागं घेतली. काय साध्य करायचंय त्यासनी कुणास ठाऊक. काय आता मला बी कळणं झालंय. माझं तर डोसकंच चालणं झालंय काय. त्याचाच त्या फायदा घेतात. त्या जे म्हणतात ते एक शक्यता म्हणून खरं मानलं तर? जे खरं आहे ते खरं मानायचं का शक्यता खरी मानायची? नाही पण खरंच समजा त्यासनी पश्चाताप झाला असेल आणि म्हणून त्यांनी तक्रार मागं घेतली असेल तर? काय पश्चाताप झाला नाही त्यासनी. त्यांनी स्वतःहून तक्रार मागं घेतली नाही. मग पोलिसांनी दम दिला तेव्हा बोबडी वळली त्यांची. खोटं बोलत होत्या त्या. हां, पण त्या जे काय बोलत होत्या का नाही मला खोटं असेल असं वाटत नव्हतं. ऐका, इतक्या दिवसांनी त्यासनी भेटला आणि लगेच त्यांची बाजू घ्यायला लागलात होय तुम्ही? नाही, बाजू असं नाही व्हायचं. असं कसं नाही? अजून बी त्यांच्याबद्दल तुमच्या मनात सॉफ्ट कॉर्नर हाय वाटतं. तेव्हा तर राहणार नाही साहेब. म्हणजे काय आता काय झालं तरी शेवटी प्रेम केलं आई साहेब. जीव लावलाय. उद्या आमचा जीव गेला तरी प्रेम काय आटत नाही बघा आमचं. दिवे लागणीच्या वेळेला असलं काहीतरी अभद्रे बोलतायसा हा? काय जीव बी जात नाही. चांगलं खावा प्या, आनंदी राहावा एवढंच आमचं म्हणणं आहे. आमचा आनंद सगळा मास्तरीनबाईं संघ आहे साहेब. त्या घेऊन गेल्या आता सगळा आनंद. तर आता काय जगण्यात अर्थ नाही आहे साहेब असंच वाटतंय. असं नका बोलू अधिपती. अहो जे आहे तेच बोलतोय मी. आम्ही लई राग केला त्यांचा. लई प्रयत्न बी केला राग करण्याचा. पण आज जेव्हा त्या समोर आल्या का नाही माझं असं झालं की एका क्षणाला सगळं विसरून त्यांच्या संग नीट बोलावं बघा. पण परत सारखी ती तक्रार आठवत होती. तक्रार का दिली त्यांनी? तक्रार का दिली? एक वेळ त्यांनी माझ्या विरुद्ध काय केस केली असती, मला जेलमध्ये घातलं असतं चाललं असतं. त्यांनी तुमच्या विरुद्ध तक्रार नाही द्यायला पाहिजे तेव्हा. म्हणताना माझी खिट्टी सरकली होती. काय सगळा गुताळा माझं मलाच काय कळत नव्हतं. आज माहिती आहे का, आज काय विचित्रच दिवस गेला. एक मन माझं म्हणत होतं की बाबा बायको आहे, आल्या एवढ्या दिवसानं समोर दिसत्या तुझ्या डोळ्याला, तिचं सगळं नीट ऐकून घे. दुसरं मन म्हणत होतं की नाही तक्रार कशी काय करू शकतात, त्या पोलिसात कसं काय जाऊ शकतात त्या घरचा मॅटर घेऊन. असं सगळं म्हणजे राग प्रेम सगळं एकत्र गुताडा बोंबच झालते आज सगळी. तुमच्या या स्वभावाचंच वाईट वाटतं आम्हाला लय अधिपती. तुम्ही सगळं एकदम असं झोकून देऊन करता. प्रेम बी राग बी. आता काय पहिल्यापासून स्वभावच आमचा तसा आहे, त्याला आम्ही तर काय करणार. काय स्वभाव तर बदलू शकत नाही आम्ही. आज लई दिवसांनी दिसल्या होत्या. त्यासने बघितल्यावर असं चलबिचल झालं. काय करू खरं सांगतो, मला त्यासने बघितल्या असं खरंच वाटलं की त्यासने जे काय म्हणायचं आहे ना ते शांतपणे त्यांच्यासमोर उभं राहून ऐकून घ्यावं, समजून घ्यावं की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे. काय असं झालं बाबा की त्यांनी एवढी मोठी स्टेप उचलली. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आमचं लग्न झालंय, त्यामुळे हे घर माझं आहे आणि म्हणून मी हे घरही सोडणार नाही आणि नातंही तोडणार नाही. ना या घराला तुमची गरज आहे ना अधिपतींना.
नक्की काय झालं असेल हो एवढं? त्यो त्यांचा मित्र आलाय नव अमेरिकेहून. त्याचा काय संबंध आहे याच्यात? त्याचाच तर संबंध आहे. खरंच आत्ता त्यांना समजून घेण्याची जास्त गरज आहे. अगं पण त्यांनी नको का तुला समजून घ्यायला? असा का वागला तो तुझ्याशी? असा नाही येतो, स्वभावाने खूप चांगला आहे, पण चिडला ना की खूप चिडचिड करतो. पण कसं आहे, ते तेवढ्यापुरतीच असतं, जास्त वेळ नसतं. राग जर तेवढ्या पुरता असता तर भांडण मिटून वहिनींना घरी घेऊन गेले असते ना. कशाला ताणतायत भाऊजी एवढं? वहिनींना त्रास होतोय कळत नाहीये का त्यांना? ते कळलं असतं ना तर असं वागलाच नसता तो. हे बघ, तू चिडू नकोस. तू ओळखत नाहीस त्यांना मदन. ते असे नाहीये तरी, खरंच नाहीये. खूप चांगले आहेत ते मनाने. मला काही चांगले वगैरे अजिबात वाटले नाही ते. आणि फ्रँकली स्पीकिंग पहिल्यांदाच भेटलोय मी, पण मला अजिबात चांगले वाटले नाहीत ते. अरे पण पहिल्या भेटीत कळतच नाहीत ना माणसं. अरे मदन, एकदा तुमची मैत्री झाली ना की तुलाही कळतील कसे आहेत ते. छान मैत्री होईल तुमची, तुलाही आवडू लागतील ते. मला नाही वाटत असं. अरे नाही वाटत म्हणजे काय मदन? मी सांगते ना, माझा नवरा आहे तो. तुला माझ्याशी मैत्री राखायची असेल तर त्यांना आवडून घ्यावंच लागेल. हे काय चाललंय तुझं अक्ष? काय म्हणजे? मला तू नाही आवडला तर नाही आवडला. फर्स्ट इम्प्रेशन चांगलं नव्हतं त्याचं. आणि तो तुझ्याशी ज्या पद्धतीने बोलत होता ना ते तर अजिबातच नाही आवडलं. मला ओव्हरऑल माणूसच नाही आवडलाय तो. आणि हे सगळं मी स्पष्टपणे सांगतोय तुला. आता त्यात तू आपली मैत्री का आणतेस? अक्षय बघ, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याला आवडून घ्यावंच लागेल ही काय जबरदस्ती आहे? जबरदस्ती आहे. पण हे बघ, हे बघ, मला एवढंच माहिती की माझा नवरा चांगला आहे. त्यांच्यापेक्षा दुसरं कोणी चांगलं नाहीच आहे. त्यामुळे माझा नवरा तुला आवडलाच पाहिजे. संपला विषय. सुनबाई हल्ली त्याच्या संग फिरायला लागल्यात कोल्हापुरात. तो मित्र इथं आल्यापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागल्या. जिथं तिथं त्याला बरोबर घेऊन जात्यात. नाही नाही, असं काय नाही. झालं, लागलं त्यांची बाजू घ्यायला. नाही नाही, तसं नाही, पण त्या तसं कशाला सारखं त्याच्याबरोबर फिरतील? हे बघा, आमच्या कानावर जे काही आलंय ते आम्ही तुम्हाला सांगतोय. कानान डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर असते असं तुम्हीच म्हणताय. असतंच अंतर, म्हणून तर आम्ही तसं बोलतो. पण कसं आहे अधिपती, अंतर पार झालं का नाही का जे कानावर पडतं ते खरं आहे, ते पटतं. म्हणजे बघा, आता कोल्हापुरात आपल्याला सगळेजण ओळखतात. हां, आपल्या घरातला माणूस कुठं जातो, काय करतो याकडं लोकांचं बारीक लक्ष असतंय. जरा कुठे काही झालं, काही चुकीचं दिसलं की लोक लगेच येऊन आम्हाला सांगतात. पण कसं आहे ना अधिपती, एकच गोष्ट सारखी सारखी आपल्या कानावर आदळू लागली तर मग आपल्याला खरं वाटणारच, नाही का? काय ऐकलं तुम्ही असं? जाऊ दे, नग तो विषय. का नको, सांगा की. नाही अधिपती, तुम्हाला झेपणार नाही विषय. जाऊ दे जाऊ दे. आम्ही उगा फोन केला तुम्हाला आणि घरला यायला सांगितलं. चुकलो आमचं, जाऊ द्या, खरंच जाऊ द्या. नाही नाही, तुमचं काही चुकलं नाही. उलट तुम्ही बरं झालं बोलवून घेतलं. काय सांगा की मला काय? न ग अधिपती, आधीच तुमच्या डोसक्यात एवढा गुताडा झालाय, आणखीन हे कशाला? पण आम्हाला असं वाटलं की हे समज तुम्हाला ठाव असलेलं बरं. काय तुम्हाला नंतर कळलं तर उगाच त्रास नको व्हायला. नाही, तुम्ही सांगा की. आमच्या मनाची तयारी आहे सगळं ऐकायची. तुम्ही सांगा. सुनबाईंचा तो मित्र आहे नाही का, काय त्याचं नाव काय? मदन. हा, मदन. मॅड मॅड नाही का? त्या मदनचं म्हणे लहानपणापासून प्रेम आहे सुनबाईंवर. त्याला त्यांच्याशी लग्न करायचं आहे म्हणे. त्याकरताच तो इथं आलाय. अक्षय, काय बोलतेस तू? तुझे ऐकलंस तेच बोलते. पण माणूस म्हणून तुझा नवरा मला नाही आवडलाय. अरे असं एका भेटीत तू त्यांच्याबद्दल काहीही मत का करून घेतोयस? अक्ष, कसं आहे ना, माणसाचा स्वभाव कळायला त्याला 10 वेळा भेटायची गरज नसते. एका भेटीत सुद्धा त्याचा स्वभाव कळतो. आणि फ्रँकली मला त्यांचा स्वभावच नाही आवडलाय.
पण तो स्वभावाने खूप चांगला आहे. तेच तर याला पटत नाहीये ते. आपण एखाद्याचा स्वभाव चांगला आहे असं 10 वेळा सांगायला लागतं ना, तिथेच सगळी गोष्ट आली. हा, आणि मी कोणाला पहिल्यांदा भेटलो असतो ना तर इंग्लिश गाडी, गावठी गाडी असे टोमणे अजिबात मारले नसते. आणि ते गाडीचं सोड ग, तुझ्याशी कसं बोलत होता तू? एवढ्या उन्हात तू त्याला भेटायला आलीस आणि तुझ्या तोंडावर तो निघून गेला. असा राग आला होता ना मला. नाही, आता पुढल्या वेळी मला भेटला ना की मी त्याला सांगणार आहे, ही अशी पद्धत नाहीये तुझ्याशी वागायची. हे बघ मदन, तू यामध्ये नको पडूस. योग्य वेळ आली की मी अधिपतींना भेटणार आहे आणि मी सगळं सॉर्ट करणार आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे वहिनी की जे काय करायचं ते लवकर करा. बास झालं आता. अहो वहिनी, मलाही बासच झालंय हे. तुमच्यातनं जे काही वाद असतील ते असतील, आय डोंट केअर. पण ते वाद मिटवण्याचे प्रयत्न त्याच्याकडून काहीच दिसत नाहीये. असं नाहीये मदन, असं अजिबात नाहीये. मला माहितीये ना, मी ओळखते माझ्या नवऱ्याला. आता जरा सगळ्या गोष्टींचा गुंता झाला, त्यामुळे आमच्यात बोलणं होत नाहीये, पण होईल. आमच्यात लवकरच बोलणं होईल. वहिनी, मला वाटतं तुम्ही दोघांनी आता चिडचिड करू नका. तुम्ही घरी जा, आराम करा आणि शांत डोक्याने विचार करा. आणि काही मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही आहोत. हो, मी सांगते. चला. चला निघू. नाही, तू जा, मी रिक्षाने येते. अक्ष, काय चाललंय हे तुझं? अरे नाही, खरंच मी रिक्षाने येते. आणि बाय द वे थँक्यू, तू इथपर्यंत मला सोडायला आलास. तू आता एकटी जाणार आहेस का? चल ना, सोडतो ना तुला घरी. अरे नाही, खरंच नको, मी जाईन रिक्षाने. अक्ष, सिटीच्या बाहेर ही फॅक्टरी, आता कुठे मिळणार आहे रिक्षा तुला? आणि तो काही बोलला म्हणून येत नाहीयेस का माझ्या बरोबर? अरे त्याचा काय संबंध? हे बघ, अधिपती जे काही बोलले ते सगळं रागाच्या भरात बोलले. तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि कुठल्याही नात्यात विश्वास महत्वाचा असतो. हे सगळं ना फक्त तुला कळतंय, त्याला काही कळतच नाहीये. अर्थातच कळत आहे. असं का म्हणतोस तू? त्यांनाही सगळं सॉर्टच करायचं आहे, मला माहितीये ना. माझा त्यांच्यावर आणि त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मदन. एनिवे, निघूया. वहिनी, आता तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या आणि भाऊजींना भेटत राहा आणि लवकरात लवकर हा विषय संपवा वहिनी. तसंच करेन मी. आणखी एक गोष्ट, अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत. ऑफकोर्स, ही काय सांगण्याची गोष्ट आहे का वहिनी? मला माहिती आहे. आणि थँक्यू, खरंच तुम्ही खूप करताय माझ्यासाठी. नाही 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 आईसाहेब, हे असं काही नाही. असं हाय असं आम्ही म्हणत नाही हो, आम्ही असं ऐकलंय असं आम्ही म्हणतोय. नाही, ऐकलं असेल तुम्ही, पण ते खरं नाही तसं. अजून बरंच काय कानावर आलंय आमच्या. काय? सुनबाई घर सोडून गेल्या, ते पण त्याच्याच सांगण्यावरून गेल्या म्हणे. नाही हो, मला तर काय असं वाटत नाही बघा. आम्हाला बी नाही वाटत, पण कारण त्या कुणाचं ऐकून असं काय करत नाहीत. त्यांच्या मनाला जे योग्य वाटते तेच करतात ना कायम. हा, ते तर बघतोच आहे की आपण. हा, पण कसं आहे अधिपती, तुम्हाला पटो ना पटो, आम्ही जे काय ऐकलं ते आपलं आम्ही तुमच्या कानावर घातलं. आणि सुनबाई तशा वळणाच्या नाहीत, आम्हाला चांगलंच ठाव आहे. पण कसं आहे ना अधिपती, त्यासनी शिकलेला नवरा पाहिजे होता. तुमचं शिक्षण कमी, त्यात त्यांचं आमच्याबरोबर काय पटना. रोज उठलं की आपलं कशा ना कशावरनं तरी वादावादी सुरू. कसं आहे, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा खांदा मिळाला आपलं रडायला तर बरं वाटतं ना. म्हणजे कुणी आपलं ऐकून घेणारं असलं की कसं बरं वाटतं. तसं काहीतरी झालं असेल. म्हणजे आता बघा की, त्यांना ह्या घरात राहण्यापेक्षा, त्यांच्या घरात राहण्यापेक्षा त्यांच्या मित्राबरोबर वेळ घालवायला जास्त आवडतं, नाही का? असं नाही आहे साहेब. असं नाही तर मग तो कशाला आलता त्यांच्याबरोबर फॅक्टरीत? हां, दोघी बी बरोबरच आलते, नाही का? तुम्हाला कसं कळलं? अहो, आपली फॅक्टरी आहे ती. आपल्या फॅक्टरीत कोण येतं कोण जातं हे आम्हाला बरोबर कळतं. सगळीकडे लक्ष ठेवून असतोय आम्ही. सुनबाई त्यांच्याबरोबरच फिरत्यात आजकाल, हे सत्य आहे अधिपती. नाही नाही, असं काय नाही. उगाच हे बघा, उगाच IQ गोष्टीवरून आपण काय ठरवाय नको आहे का नाही? नुसतं कानाने ऐकलेलं नाही,
डोळ्यांनी बघितलेलं बी आहे. काय बघितलं? हे बघितलं आम्ही, हेच दाखवायचं होतं. हे असं आहे सगळं आणि हे असं रोजचं झालंय म्हणे. रोज सुनबाई त्यांच्या गाडीतून फिरत्यात. परदेशी गाडीचा सोस आहे की परदेशी माणसाचं कोण झालं. आई ताई कुठे आहे ग? नाही म्हणजे सकाळपासून दिसली नाही म्हणून विचारलं तुला. आणि तसं या शाळेला सुट्टी पण आहे, मग गेली कुठे? शिवानीकडे गेलीये ग. शिवानी? का? ते काम असेल ना तिचं. अगं आई ती दिवसभर बाहेर आहे. असं कुठलं काम आहे एवढं? मी कधीपासून तिला फोन लावायचा प्रयत्न करते, फोन उचलतच नाहीये ती. अगं असेल काहीतरी काम. आणि तू कशाला फोन केलास ग तिला? हं? आई असं कुठलं काम आहे? ती ना असं दिवसभर लोकांची कामं करत फिरते आणि मग चक्कर वगैरे येते तिला. एक काम कर, तू तिला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि बोलाव घरी. एवढं कसलं काम आहे बघ ना. तुला पण सांगितलं नाहीये तिने काही, हो ना? नाही बाई, मला काही सांगितलं नाही. पण मला असं वाटतं की जावाई बापूंबद्दल किंवा हा ते तक्रार केली ना त्याबद्दल काहीतरी बोलायचं असेल. हो का? बर बर. पण मला सांग, त्या शिवानीचा आणि या तक्रारीचा काय संबंध आहे? ग मैत्रीण आहे ना ती तिची. तिला काळजी वाटली असेल म्हणून बोलवलं असणार आहे ना. अच्छा, मग तिला दुसऱ्यांची खूप काळजी आहे. आणि आपलं काय? आपण सुद्धा काळजीपोटीच तिच्यासाठी एवढं सगळं केलंय ना. तरी तिने काय केलं? तक्रार मागेच घेतली ना. इरा, अगं कशाला तो तक्रारीचा विषय काढतेस? बाबा, कारण मला खूप त्रास होतोय. हे बघ, झालंय, संपलंय सगळं. आणि तूच म्हणाली होतीस ना की त्या सूर्यवंशांचं नाव या घरात अजिबात काढायचं नाही. हो बरोबर आहे तुमचं. पण काय आहे की काही घडायच्या आधीच सगळा विषय संपला, ह्याचं वाईट वाटतंय जरा. इरा, आधीच अक्षरा खूप टेन्शनमध्ये आहे. तिचं टेन्शन वाढेल असं अजून आपण नको ग वागायला. आणि एवढी काळजी वाटते ना तुला, तूच फोन लावून बघ कुठपर्यंत आलीये बघ. अरे ते बघ, अक्षु आलीच घरी. हा आली का? ये ये ये. अरे मदन, तू पण आलायस? या बसा बसा बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. ताई, काय झालंय? तुझा चेहरा असा पडला काय? तुला परत चक्कर वगैरे आली का? हा घ्या पाणी. काय झालं अक्षरा? काही नाही. ताई काही नाही कसं काय? तू काहीतरी वेगळं सांगतेस आणि तुझा चेहरा काहीतरी वेगळा सांगतोय. काय झालंय नक्की सांग. काय एवढी अपसेट दिसतीयस? अधिपतींमुळे अपसेट आहे ती. ती तर आधीपासूनच त्यांच्यामुळे अपसेट आहे. आज नवीन काय झालंय? त्यांना भेटली ना ती आज. पटली का तुमची खात्री? अधिपती, आम्ही ऐकीव गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नाही. पण ह्यो व्हिडिओ बघितला आणि आम्हाला खात्री पटली की लोक जे काय बोलतात का नाही ते खरंच आहे. आता बघा, तुम्हाला भेटायला सुद्धा त्याला बरोबर घेऊन आल्या नाही का? आता जर त्यांना भांडण मिटवायचं होतं तर एकटीनं जायचं ना. हा, त्याला कशाला बरोबर घेऊन यायचं? बरं दिसतंय का ते असं? आज 4 लोक बोलतात, उद्या अख्खं कोल्हापूर बोलत. तो मदन आल्यापासून ना ताई फक्त मदन मदन एवढंच करतेय. एका लग्न झालेल्या बाईनं असं एका मित्राबरोबर दिवसभर फिरणं, ह्याचा काय अर्थ होतो माहित आहे का तुम्हाला अधिपती? आम्ही सांगतो तुम्हाला.
त्याचा अर्थ असा होतो की त्या बाईला नवऱ्याची काय बी कदर नाही आणि नवऱ्यापेक्षा दुसरं कोणीतरी जीवाभावाचं मिळालंय. आमचा शेवटचा घाव बरोबर लागलाय.